नमस्कार, सारिका कुकिंग रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण बघणार आहे बीन्सची भाजी कशी बनवायची। एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे। आमच्या गावाकडे ही अशीच पद्धतीने बनवली जाते आणि खूप छान होते ही भाजी। मुलं सुद्धा आवर्जून खातात आणि मुलांच्या डब्यासाठी ही पटकन होते ही भाजी। व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, लास्टपर्यंत नक्की बघा। चला तर मग हे ते पाहू शकताय आपण बीन्स अशी छान अशी कोवळी लुस आहे बीन्स खूप छान अशी निवडून घेतलेली आहे। त्याला मी हाताच्या साहाय्यानेच मोडून घेतलेले आहे। तुम्ही हवे असेल तर चाकूने सुद्धा असे बारीक तुकडे करू शकता। आता इथे पाहू शकताय मी एक कांदा, बटाटा आणि एक टोमॅटो घेतलेला आहे। मीडियम आकाराचे आहेत। बटाट्याने बीन्सच्या भाजीला खूप छान अशी चव येते। आता मुलांचं काय होतं, मुलं खात नाहीत बीन्सची भाजी वगैरे, त्यामुळे बटाटा वगैरे घातला की आवर्जून खातात। त्यामध्ये बटाट्याची टेस्ट एक वेगळीच येते बीन्सच्या भाजीमध्ये। त्यामुळे मी इथे एकच बटाटा घातलेला आहे, जास्त घेतलेला नाही आहे बटाटा। म्हणजे आपल्या भाजी ही जवळजवळ ही पाव किलो बीन्स आहे। मी त्यावेळेनं एकच बटाटा घेतलेला आहे। आता टोमॅटोसुद्धा आपल्याला बारीक असा छान चिरून घ्यायचा आहे। आता तुम्ही पाहिजे असेल तर ह्याची म्हणजे पेस्टसुद्धा टोमॅटो आणि कांद्याची करू शकता, त्याने सुद्धा चव खूप छान येते। म्हणजे अशी ग्रेव्ही तयार होते तुम्हाला जर पाहिजे असेल तर। मी आता इथं ग्रेव्ही करणार नाही आहे, मला अशी सुकी भाजी करायची आहे डब्यासाठी। त्यामुळे मी इथं असा कांदा आणि टोमॅटो चिरून घेतलेला आहे। आता इथं माझा कांदा आणि टोमॅटो चिरून झालेला आहे, पाहू शकताय मी असा बारीक चिरून घेतलेला आहे। आता इथं सर्वप्रथम मी कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये आपण थोडंसं असं तेल टाकून घेणार आहे, कारण की बीन्स आपण सर्वप्रथम आधी भाजून घेणार आहे, मग फोडणी टाकणार आहोत। तर आता इथं थोडंसं तेल टाकलं की बीन्स आपली छान अशी पटपट भाजते आणि बीन्स आपल्याला म्हणजे अशी डाग पडेपर्यंत भाजून घ्यायची आहे। आता इथे पाहू शकता बीन्स मी स्वच्छ धुवून घेऊन मगच भाजायला घेतलेली आहे। आणि मगच करायची म्हणजे आता छान अशा आपण डाग पडेपर्यंत भाजून घेऊयात। बीन्स अशी कोवळी असली की चवीला सुद्धा खूप छान होते आणि पटकन शिजते। थोडीशी जून असली की जास्त वेळ लागतो, पण काही हरकत नाही। थोडंसं पाणी तुम्ही इथं वाढवू शकता बीन्सला शिजण्यासाठी, पण आधी शिजवून घेऊ नका आणि मग फोडणी टाकू नका, नाहीतर चव अशी पानसट होते बीन्सची। त्यामुळे मी इथं नेहमी अशाच प्रकारे बनवते, त्याने चव खूप छान लागते आणि पटपट होणारी भाजी आहे। आता आपण थोडंसं आणि कढईमध्ये तेल घातलेलं आहे। आता आपण बीन्स इथे फोडणी टाकणार आहोत। जिरेची आपण फोडणी देऊन घेणार आहे। इथे मी सर्वप्रथम जिरे टाकलेले आहेत। आता कांदा छान असा गुलाबी होईपर्यंत आपण भाजून घेऊयात सर्वप्रथम। एकदम अशी 5 ते 10 मिनिटात मुलांच्या डब्यासाठी होऊन जाते ही भाजी। आता आपण इथे कांदा भाजल्यानंतर आलं लसूण पेस्ट सुद्धा छान अशी भाजून घ्यायची आहे। छान भाजत आली की मगच आपण यामध्ये टोमॅटो घालणार आहे। आता इथे पाहू शकताय भाजलेली आहे आपले आलं लसूण पेस्ट, तेल छान सुटलेलं आहे। यामध्ये आता टोमॅटो टाकून घेतलेला आहे। टोमॅटो सुद्धा छान असा पूर्ण असा बारीक झाला पाहिजे शिजून, इथे पाहू शकताय। आता यामध्येच आपण चटणी घालणार आहे। तेल सुटलेलं आहे टोमॅटोला आणि आपल्या कांद्याला। यामध्ये 1 ते 1.5 चमचा असं चटणी घालायची आहे। चवीनुसार घाला, तुम्हाला तिखट कितपत पाहिजे। इथं मी घरगुती लाल तिखट वापरलेलं आहे। आता 1 चमचा इथं मीठ घातलेलं आहे चवीनुसार। आता छान असं आपण हे सुद्धा हलवून घेणार आहोत। यामध्ये थोडीशी आपण गरम मसाला घालणार आहे। आता प्रत्येक भाज्यांना हळद घातलंच पाहिजे असं नाही आहे, इथे हळद घातली नाही तरी चालेल। गरम मसाल्याने सुद्धा आपल्या चव खूप छान येते। तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो गरम मसाला तुम्ही वापरू शकता। आता बीन्स अशी छान एकदम अशी परतून घ्यायची आहे मसाल्यामध्ये। मसाला व्यवस्थित बीन्सला लागला पाहिजे। यामध्येच आता आपण बटाटे टाकून घेऊयात। तुम्ही अशा प्रकारे नक्की करून बघा, बीन्सची भाजी खूप छान होते। आता पाहू शकता आपली बीन्स इकडे छान अशी मी मसाल्यामध्ये परतून घेतलेली आहे। आता यामध्येच थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालणार आहे। शेंगदाण्याचं कूटसुद्धा घालताना मी इथं थोडंच वापरलेलं आहे, फक्त चवीसाठी वापरलेलं आहे। हे ते बघू शकताय मी थोडंच वापरलेलं आहे। एकदम नॉर्मल असं शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे। शेंगदाण्याचं कूटसुद्धा नाही घातलं तरी सुद्धा चव खूप छान येते। आता यामध्ये आपण थोडंसं पाणी घालणार आहे। पाणी घालताना सुद्धा एकदम असं थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला,
जास्त पाणी वापरायचं नाही. मी तर दाखवते वाटी, म्हणजे वाटीचे पण कमी पाणी वापरलेलं आहे. त्यातलं सुद्धा मी इतकं पाणी ठेवलेलं आहे. आता एवढ्याच पाण्यावर आपण बीन्स छान असे शिजवून घ्यायचे आहे. आता बघू शकताय आपले बीन्समधलं पाणी खूप आटलेलं आहे. याचा आवाज यायला लागलेला आहे. आता छान असे आपण एकजीव अशी हलवून घेऊयात या बीन्सला. बघू शकताय छान अशी शिजलेली आहे आपली बीन्स. बटाटा सुद्धा खूप छान शिजलेला आहे. आता पाणी घालताना एक लक्षात ठेवायचं, जास्त पाणी घालायचं नाही कोणत्याही भाजीला, की जास्त अशी पानसट होते ती भाजी जास्त शिजले की प्रमाणापेक्षा. ही तर आपली परफेक्ट भाजी शिजलेली आहे. यामध्ये मी कोथिंबीर घातलेली आहे. तुमच्याकडे कोथिंबीर नसेल तर तुम्ही कस्तुरी मेथीसुद्धा वापरू शकता. कस्तुरी मेथीने सुद्धा भाजीला खूप छान अशी चव येते. इथं आपली बीन्सची भाजी तयार आहे. मुलांना डब्यासाठी बनवू शकता, तुम्हाला स्वतः घरी खायला बनवू शकता. छान होते, नक्की ट्राय करा. आणि आजची तुम्हाला रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सारिका कुकिंग रेसिपी पाहत राहा. धन्यवाद.